आणि थेट जाणार आहोत अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आता सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे हे स्वतः या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इतकंच नाही तर उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड हे देखील या शिष्टमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, मनोज जरांगे यांचं मत परिवर्तन करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालंय। मनोज जरांगे हे स्वतः बाहेर येऊन या शिष्टमंडळाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा पवित्रा जाहीर केलेला आहे। इतकंच नाही तर मुंबईत आझाद मैदानात देखील आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे। लक्ष्मण सोळंके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय आणि स्वतः जरांगे हे शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी आपल्याला पाहायला मिळाले। नेमकी काय चर्चा होऊ शकते आणि हे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची मनधरणी करण्यामध्ये, त्यांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतं का? सागर, आपण आता बघितलंय की शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील आणि शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर उदय सामंत यांचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही क्षणात आपण जर बघितलं तर या ठिकाणी विखे पाटील सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे। आणि या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या आंदोलनाच्या इशारावर या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे संपूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चा करणार आहे। आणि हे शिष्टमंडळ आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा करतं, मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात हे शिष्टमंडळ यशस्वी ठरतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आताच आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही प्रकारचे जर या ठिकाणी सरकार फक्त आश्वासन देत असेल आणि त्या आश्वासनाची पूर्तता जर करत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर या ठिकाणी ठाम आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते जर शिष्टमंडळ येऊन जर इथं 58 लाख नोंदी ज्या आहेत त्या नोंदीप्रमाणे जर या ठिकाणी जर प्रमाणपत्र वितरित करणार नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार आहे। कोणत्याही क्षणी या ठिकाणी 29 ऑगस्ट अगोदरच जर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर माझा आंदोलन हे या ठिकाणी सुरूच असणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। आपण बघू शकतो की आता शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळात या ठिकाणी आता काही क्षणात या ठिकाणी जर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुद्धा सुरू होईल। आपण जर बघितलं तर उदय सामंत आणि शंभूराजे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुद्धा करतायत। या ठिकाणी आता काही क्षणात विखे पाटील सुद्धा या ठिकाणी दाखल होईल आणि विखे पाटील दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी या चर्चेला सुरुवात होणार आहे। या चर्चेतून काय समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच लक्ष्मण, त्यामुळे या चर्चेकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुम्ही आपल्यासोबत राहाच। ही दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आता हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर मंत्री उदय सामंत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर काही क्षणामध्येच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील पोहोचतील आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारचं हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये आता माघार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला होता आणि त्यानंतर आता शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलाय। लक्ष्मण, ही दृश्य आपण पाहिली तर फार बोलकी आहेत। कारण शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांचं स्वागत स्वतः मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। मात्र काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यामध्ये मात्र त्यांनी इशारा दिलेला होता। आणि ही दृश्य आपण पाहतोय, राधाकृष्ण विखे पाटील आता पोहोचलेले आहेत। प्रसाद लाड हे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। लक्ष्मण, सागर, आपण बघू शकतो की आता या ठिकाणी विखे पाटील आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रसाद लाड सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। आता काही क्षणात या ठिकाणी चर्चेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कारण की आपण इशारा दिलेला होता की या ठिकाणी सरकार तिकडे आपली भूमिका मांडत असतं आणि त्या मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली होती। आणि त्याच वेळेस आपण बघू शकतो की शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालेलं होतं त्यावेळेस मनोज जरांगे यांनी
स्पष्ट सांगितलेलं होतं की की या ठिकाणी जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य करत नाही तोपर्यंत ह्या आमची भूमिका या ठिकाणी आंदोलनाची भूमिका असणार आहे. कारण की 28 तारखेपर्यंत अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या अल्टिमेटम नंतर आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. सागर, नक्कीच लक्ष्मण, आता चर्चेला जवळपास सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच कदाचित ही चर्चा होऊ शकते. सर्वच नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलंय आणि आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यामध्ये, त्यांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. लक्ष्मण, काही वेळापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यामध्ये नेमके काय मुद्दे मांडलेले होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला इशारा देखील दिलेला होता? आपण बघू शकतो सागर, मनोज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं 3 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. मात्र हे सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्या आश्वासनाची पूर्णपणे पूर्तता या ठिकाणी होत नाहीये. त्यामुळे मराठा समाज आता या ठिकाणी जागा झालेला आहे. सरकार येतं, शिष्टमंडळ येतं, चर्चा करतं आणि आश्वासनं देतं, पत्रही काढतं, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे यावेळेस 58 लाख नोंदी घेतल्याशिवाय मराठा समाज आता गप्प बसणार नाही. सरकारकडून मराठा समाजाची थट्टा सुरू आहे असा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला होता आणि त्या अनुषंगानं 28 तारखेपर्यंत आज जरी चर्चेला शिष्टमंडळ आला असलं तरी चर्चेतून नेमकं काय चर्चा करतं हे पाहणं महत्वाचं असणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणले होते. तर शिष्टमंडळाने जर ठोस या ठिकाणी जर 58 लाख नोंदीबाबत जर या ठिकाणी जर खुलासा केला नाही किंवा त्या नोंदीप्रमाणे प्रमाणपत्र दिलं नाही तर मी माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहील असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला होता. कारण की आपण जर बघितलं तर शिष्टमंडळ येतं, चर्चा करतं आणि आदेश काढतं, त्यानंतर कुठला तरी जी आर काढतं आणि त्यानंतर मराठा समाजाचं कुठंतरी स्थापन केल्यासारखं सरकार या ठिकाणी आश्वासन देऊन निघून जातं आणि मात्र या ठिकाणी समाजाच्या ज्या 58 लाख नोंदी आहेत, शिंदे समितीने ज्या 58 लाख नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी मात्र प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 तारखेपर्यंत हा या ठिकाणी इशारा दिलेला होता. 28 तारखेपर्यंत जर सरकारने संपूर्ण मागण्या मान्य नाही केल्या तर 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला होता. त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी असं सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं की 28 तारखेनंतर जर या ठिकाणी सरकारने जर निर्णय घेतला नाही 29 ऑगस्ट पासून या ठिकाणी आंदोलन केली जाणार असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. हे आंदोलन या ठिकाणी किती तारखेपर्यंत चालतं आणि त्यानंतर मुंबईत केव्हा जायचं याचा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यात काय चर्चा होती हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. सागर, नक्कीच लक्ष्मण, तुम्ही आपल्या सोबत राहाच. तर आता सरकारचं हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. दरम्यान या भेटीला येण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली होती. या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा देखील झालेली आहे आणि या चर्चेनंतर आता हे शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये पोहोचलंय. यावेळी आता मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका या संदर्भात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण 29 ऑगस्टला मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. अंतरवली सराटीमध्ये सुरुवातीला आंदोलन होईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये आझाद मैदानात देखील आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला होता. इतकंच नाही तर ही शेवटची लढाई आहे असं त्यांनी सरकारला आवर्जून सांगितलेलं होतं. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि त्यावर सरकार नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन होऊ नये, मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये, अर्थातच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेले विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि ही सर्वच मंडळी त्यांची समजूत काढण्यासाठी आलेले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेकदा चर्चा देखील झालेल्या होत्या. मात्र सरकार दिलेलं आश्वासन पाळत नाही असा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारचं शिष्टमंडळ हे या ठिकाणी पोहोचलंय. दरम्यान
कागदपत्रांचं वाचन मनोज जरांगे त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून केलं जात आहे। मंत्री शंभूराज देसाई आणि विखे पाटलांकडून मनोज जरांगे यांना सरकारची नेमकी भूमिका ही समजावून सांगितली जात आहे। लक्ष्मण, की आता शिष्टमंडळ जे दाखल झालेलं आहे त्यांनी हैदराबाद गॅझेट असेल त्याचप्रमाणे जे 2 लाख लिंबी ज्या सापडलेल्या होत्या त्यानुसार ते आता इथं कागदपत्र या ठिकाणी घेऊन आलेले आहे आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी विखे पाटील असेल त्याचबरोबर शंभूराजे देसाई असेल उदय सामंत असेल यांनी आता ही कागदपत्र मनोज जरांगे पाटील यांना दाखवलेली आहे। तर आपण जर बघितलं सरकारने वेळोवेळी ज्या एसओपी काढलेल्या आहेत त्याचबरोबर सरकारने जो हैदराबाद गॅझेट जो काढलेला आहे त्याबाबत सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू आहे। कारण की अनेक ज्या बाबी आहे की ज्यामध्ये हैदराबाद गॅझेट काढल्याच्या नंतर सुद्धा मराठवाड्यातल्या मराठ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र मिळत नव्हती आणि त्यावरच मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप उचललेला होता आणि जी प्रमाणपत्र दिली ती त्यावेळेस जात पडताळणी समितीसमोर जात होती, त्या ठिकाणी ती अवैध ठरवली जात होती। त्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता। त्यावर सुद्धा या ठिकाणी आता त्या कागदपत्राच्या आधारे या ठिकाणी चर्चा सुरू आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी विखे पाटील असेल मनोज जरांगे पाटील असेल शंभूराजे देसाई असेल हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत। कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत जी 3 वर्षात सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान लक्ष्मण, मी थोडंसं थांबवतोय तुम्हाला, नेमकी काय चर्चा सुरू आहे ते एकदा आपण ऐकूया। ही कागदपत्र राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर शंभूराज देसाई हे सरकारची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, किंबहुना त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांवर सरकार नेमकं काय पावलं उचलतंय या संदर्भात मनोज जरांगे यांना सरकारची भूमिका समजावून सांगण्याचं काम शंभूराज देसाई त्याचबरोबर विखे पाटील यांच्याकडून सध्या करण्यात येत आहे। 29 ऑगस्टच्या आंदोलनापासून जरांगे यांचं मतपरिवर्तन व्हावं या उद्देशानं हे शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे। यामध्ये आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रसाद लाड हे अनेक मोठे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यापूर्वी देखील मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी किंबहुना ज्यावेळी मनोज जरांगे यांनी आंदोलन केलेलं होतं त्यावेळी हीच सर्व मंडळी मनोज जरांगे यांना समजावण्यासाठी किंबहुना त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेली होती। आणि आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांच्याकडून देखील या शिष्टमंडळाचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता माध्यमांसमोरच या सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे। मनोज जरांगे यांनी मधल्या काळामध्ये जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून जोरदार रान पेटवलेलं होतं। त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा देखील केलेला होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधलेला होता आणि पुन्हा 29 ऑगस्टपासून आपण आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिलेला होता। आज 24 तारीख आहे आणि मनोज जरांगे यांचं आंदोलनाचा जो इशारा आहे त्यापासून त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी आणि सरकारची भूमिका मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये पोहोचलंय। लक्ष्मण, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। मनोज जरांगे यांना समजावण्याचा
तर लक्ष्मण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे हे प्रत्येक ओळ न ओळ या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. यापूर्वी देखील अनेक वेळा एका एका शब्दावर मनोज जरांगे यांनी मोठा खल केलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. एक एक शब्द या मराठा आरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे सातत्यानं मनोज जरांगे सांगताना पाहायला मिळालेले होते. केवळ शिष्टमंडळासोबत चर्चा करतानाच नाही, तर मराठा समन्वयकांसोबत देखील मनोज जरांगे ज्यावेळी चर्चा करताना पाहायला मिळाले, अगदी एका एका शब्दावर त्यांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला, मराठा बांधवांना मला योग्य आरक्षण द्यायचं आहे अशी भूमिका मनोज जरांगे यांची राहिलेली आहे. हैदराबाद गेट हॅलो बोला साहेब, काय होतं? नाही मी बघतोय जुन्यात लोक एकदम नव्याने सापडला, तुम्ही सापडलेल्या बोला साहेब. बरोबर हॅलो हा हा साहेब. पुन्हा पुन्हा सांगा. या जुन्या नोंदी तुम्ही नव्याने बदल्यात भेटल्या तुम्ही शोधून दिली 58 लाख नोंदी शोधून काढल्या.
वेबसाईटवरती ओके चला मला मला काय माझं ते करून देतात तुम्ही 1983 काय तेव्हा ठरले मग काय लिहिलं माझं प्ले सिलेक्शन नवीन बरोबर पुण्यात पण नवीन 58 लाख सध्या तुम्ही जे म्हणताय ना ही वाटत कुठं तुम्ही कसं नवीन काय काही धरणार फोनला आम्हाला माहिती कागद हा तिथे प्रमाणपत्र काय दिले तसंच सोपा किंवा मला कामाला आणि आम्ही आम्हाला प्रमाणपत्र तुम्ही दिले त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायकॉट करून बरोबर काय केलं 7-8 हजार आणि आपण उद्याच्या म्हणतोय आपण त्याला अजून बाकीच्या ग्रामपंचायत वाईज यंत्रणा त्यांना सांगा ह्या सुधारणार आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. सरकारनेच 58 लाख नोंदी सापडल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. सरकार यातील नोंदी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही असं देखील मनोज जरांगे म्हणाले. इतकंच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे समितीचे अध्यक्ष अर्थातच माजी न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे यांची फोनवरून चर्चा देखील घडवून आणलेली आहे. शिंदे यांनी मनोज जरांगे यांना या नोंदींसंदर्भात माहिती दिलेली आहे. 58 लाख नोंदी आपण बाहेर आणल्याचं त्यांनी मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायत होते त्या टायमाला ग्रामपंचायत शिबिरं घेतली. शिबिरं म्हणतो आता बंद पडली.
नाही घेतलं म्हणते. तिला पण आता व्हायला किती अशी दादाजी सांगतायत का की एका गावामध्ये नंतर 50 इंची सापडले आपल्या अपलोड करतात. ते अपलोड मध्ये 50 नाव काढायची, त्याच ग्रामपंचायतीमध्ये 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे, तुम्ही दाखला करायची, सबस्क्राईब सुरू करा एवढं कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी केली. नाही नाही या दबावामध्ये तुम्ही काय सरकारला धरून करायला त्यांना दाखवतो. हॅलो 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 असे हे बोलतात समजतात. नाही करू तर मनोज जरांगे आणि माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे. सरकारनेच 58 लाख नोंदी सापडल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. सरकार यातील नोंदी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान 58 लाख नोंदी या जिल्हानिहाय द्याव्यात, त्यानुसार प्रमाणपत्र वाटप करावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर या सगळ्या 58 लाख नोंदी या त्या ग्रामपंचायतवर लावण्यात याव्यात अशी मागणी देखील मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. आणि ग्रामपंचायतीवर लावण्यात येणाऱ्या नोंदीनुसार पात्र लोकांना ग्रामसेवक आणि तलाठी यांनी त्यांना सांगून प्रमाणपत्रांचं वाटप करावं असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय. पहिला कारण हे मी 15 एकदा मी वाशीला विचारलं मंगल प्रभात आणि सोबत त्यांना विचारलं आम्ही तुम्हाला मला 20 लाख म्हणा नाही तर 200 सापड्या खरं समाजाला बोल त्यावेळी 54 लाख तर मग जागा घेऊन आला तर 58 लाख 57 लाख सापड्या त्याला समज मधल्या काळात पहिली घालू शिकण्याच्या काळात पुन्हा येतो मग पुन्हा आणि आता तुम्ही कमी करा म्हणजे आम्ही मुंबईकडे तुमचे तर सरकार पडले ना ते म्हणतो पुन्हा बदला की तुमचं नाव आहे आमचे एकदम माझ्या हरकत बरोबर असं म्हणणार पहिल्या त्यांना म्हणून ते संपूर्ण साहेबांच्या आपल्या राज्यामध्ये अवेलेबल परंतु 58 लाख नवीन म्हणतो त्यांचं म्हणणं की तुमच्या नोंदणी 58 लाख त्याच्यामध्ये आम्ही प्रमाणे लोकांना
पहिला काय उमर झाली बा. लई त्रास. 22 लागली. म्हणजे 58 लाख 22 लागली. समज ना. काय लागलं त्याच्यातून आम्ही पेमेंट दिले आता. हे नाही हे मी मान्य नाही का 180 मला ते पुण्यात 2 फूट वाढलेले असतात नाही राहू द्या आता मला माहिती एकदा 22,000 घेऊन आणते एकदा म्हणते सगळं करतात तुमचा फायदा करून राहिला त्यांना फसवलं आणि ही जागेवर पुढील लावा तर त्या ऍक्च्युअली पाहिजे झाली पण विदर्भ अर्धा पूर्वीच गेलेला कोटी मराठी आहे प्रचार एक धरताना तुम्ही आम्हाला काय केलंय आम्ही आरक्षण चढायचो बाबा आमचे नोंदी आहेत का आम्ही नाही शेती तुम्ही शोधा तर एकदा म्हणून सांगतो त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा आम्ही म्हणतो काम जोडले म्हणले नाही त्याला 100 सारखं झाले आम्ही गॅजेट आणि सरकार 100 साहेब 3 महिन्यांपूर्वी मागरे आला ते म्हणले आम्ही घेतो समिती आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगतो तुमचा इंजिनियर म्हणून रस्ते बनणार काय म्हणते तरच होणार सरकार दरबारात 100 साहेब कोणाला साहेबाला विमान घेऊन ती आणि ती समिती आम्ही जातो तिथे ऍडजस्टेड करतो आणि मग आपण 8-9 हजार पत्र ऍडजस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी आम्ही दिल्या तसं माझ्या म्हणणं नोंदी आहेत त्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखल केले ते आपण माहिती जे राहिले दाखल आमची बघताच भांडत नाही मग दुसरं काय पुरं आणि काय आता आणखी पारदर्शक मी सांगतोय तर हितातच सांगतो मी तुम्हाला भांडत नाही सांगतोच नाही पारदर्शक आता कोण पाहून तुम्ही आधी म्हणला आता समजून घ्या तुमच्या पट्ट्याबद्दल बोलतोय त्याचे परिणाम काय व्हायला लागले मला काहीच करा तुम्ही सरळ सांगा की जे मराठी तुमच्यावर नका सांगू कारण आम्ही काय होत नाही रिअल ते आता सरकारनं 11 सांगितला होता 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटली आम्हाला त्याच्यावर पडलो आणि साहेब आले 8,000 वाटले दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती 11 अधिकारी मग आता तुम्हाला अधिकारी होते काय व्हायला लागले कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं आमच्या इतका रोष वाढायला लागलाय आता ते बिचारे बोलले नंतर माझाही दाबून तुमचाही येऊ शकतो तरी कोकण छत्रपती संभाजीराजे त्या पेजवर 1,00,000 कसं दाखल त्याच्यामध्ये 7% प्रमाणपत्र 1,04,000 नामंजूर समिती गठीत झाल्यानंतर 7/2003 पर्यंत नाही ना मग त्यांनी 23 पासून सांगितले म्हणजे केल्यापासून आजवर पूर्ण दिली त्यांनी 3 वर्षाचा डाटा दिला 3 वर्षाचा डाटा दिला स्कॅन केले तुम्ही किती 58 लाख स्कॅन केले
संकेतस्थळावर आपण तुम्ही 58 लाख 58 लाख केलं. कुठे राहिले अति करायला वरचं सोडून देत पुढे काय होत नाही आतमध्ये यायचं आमच्या त्या गावकऱ्यांनी केलं दिवस काय करतात अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले व्हेरिफिकेशन नाही, प्रधान त्याचं 14 14 एकतीस दाखल झाले 14 दिली. आता ही यादी पडताळणी माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये त्यांची आता बघा आता काय राज्याच्या कारणाने काय होईल 14 लाख हे दिले हे काय हे जे आहे वितरित केले आमचं 23 अगोदर ते तर नंतर आपण दाखल घेणं माहिती पाहिजे ना आम्हाला त्यांचं काय करायचं आपल्याला ती साहेबांचं आपण तो आपल्याला काय करायचं रोल किती असतील आपला जो आकडा 14 लाख 20 लाख झाला का यांचं झाला आपला जो जो आहे तो जाऊन टाकू. 14 ला बघून टाकू आपण. ते आमचं बरोबर काय करायला थोडक्यात बरं का 37 पहिले वाटलेले बरं का नवीन गाव असं म्हणजे आता तुझी पोझिशन चालतंय आणि हे 14 याच्यात चालायचं बरोबर तुमचे 57 लाख दिले आज आता अर्थ हो ना समजा त्याचा अर्थ कसा आहे अरे तसा अर्थ आहे ते म्हणलं की तुने दाखवले 57 लाख दिले म्हणून आणि वरचे द्यायचेच नाही आता ठीक आहे त्या काउंटला किती टन आकडा आकडेवारी नाही पाहिजे त्यावर त्याच्यावर मग आपण जे प्राप्त झाले फक्त 14 झाले आता हे आपल्या तेवढंच मुद्दा त्यांच्यामध्ये बघितला अंदाज समजा सदस्य त्या 14 पर्यंत बघा म्हणले तर म्हणजे 58 दिले झाले मग पहिलं वजन काय करणार आम्हाला आपली बरोबर आहे तर फसलांच्या आठवडीमध्ये आपलं ठीक आहे तर तो न्यायमूर्ती साहेबांसमोर जे आहे ते एकूण रेकॉर्ड ठेवून टाकतात त्यापैकी काही लोकांना जाते वगैरे मिळाले त्यांना मिळाले सुद्धा नाव दिसत आहे ते नोंदणी काय मिळत त्याचा रेकॉर्ड नाही नाही ते काही नंतर सांगतील त्याला आम्ही ऐकणार नाही कारण 3 वर्ष झाला आम्ही ऐकतो त्यांना मानतो त्याच माणसाला नोंदणी शोधल्यात त्यांनी मेहनत घेतली त्या 6 महिन्यात त्या माणसाने मेहनत घेतली त्याच माणसाची खरी करून मेहनत पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस त्यांच्यात परवानगी होती तुम्ही बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात नाही रेकॉर्ड त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले आम्ही जेल मधले तपासले आम्ही लसीकरणाचे शोधले आम्ही देवतांचे शोधले हे पूर्वीचे जे नोंदी आहेत त्या पिशवीवरती त्याच्यावरती घ्या म्हणले देशमुख साहेब येता येता काय तर मग खरेदी कर बैल विकला त्याच्यावर कोणती केलेले आणि मग त्या माणसाला लिहिलेलं आणि हे पुरावे केले साहेबांनी 100 वर्ष 100 वर्ष पंजाब साहेबांनी केलं हे ते साल बघा आमच्या जुन्या रेकॉर्डचं फारशीच तो फक्त आपण काढू बदलांना त्याच्यामध्ये मान्य नसतं तर तो फक्त झालेली खूपच दूर करायचे असेल आपण दुरुस्त त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर नाही वस्तुस्थितीचे केंद्रीय समितीला तुम्ही ना करू नका त्यांना मुदतवाढ दिली नाही त्यांनी दिलेल्या डाटाला ना करू नका त्यांनी 14 लाख दिले राहिलेल्या देऊ नका हे काम ते म्हणता बाबा ते तुम्ही सदा ते मान्य नाही आम्हाला मिळालेलं अनुभव योग्य आम्हाला जी माहिती मिळाली पुरेपूर मिळालेली यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाही कोण असेल ते त्यांना नाव सांगत येतो त्यानंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही गॅजेट पण द्यायचं नाही आपण काय करा काय गप्प करता येईल
तेवढी करा, रुंदी कमी. मराठा घुसून द्यायचा नाही. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. शांततेचे काम होतंय ना. त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे अगोदर त्याला जे काही म्हणायचं असतं म्हणजे हा त्यांच्याकडे ते म्हणजे 100% तेच म्हणते आम्हाला आमचं कधी येऊन म्हणले मी सुद्धा रेवाडी जुना. कुपे साहेब आले, गायकवाड साहेब आले, शिंदे साहेब आले. ते जर याच्यावर बदलले आठवण दाखवलं तर आम्ही त्यांचा ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू, कारण ते देव झाले समाजाचे. त्यांनी केले. आम्ही ऐकणार नाही, कारण ह्याचं उभं न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले त्यांच्या जुन्या बाईक सगळ्या 54 लाख नोटी आम्ही नव्यानं शोधल्या आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता तर दबाव येऊन दबाव कोण नाकारत नाकारायचं आमची हरकत नाही, पण ते विचार काय न्यायमूर्ती पळवणे हे न्याय पद्धतीत चाललेले तुम्हीच म्हणतात ना 8 लाख देत. कन्फ्युजन कसं आम्ही खुश झालो. 8 लाख आम्हाला मिळाले, पहिल्या 4 मिळाले तर आमचं 2 कोटी मराठा समाजाला कल्याण केलं सरकारनं. आम्हीच म्हणतो ना शिरसाटने बाबूकडे वाटलं केलं 2 लाख. पण सरकारने कल्याण केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानतो. शिंदे साहेबांना आम्ही प्रचंड नाराज. त्यांनी आमच्या लग्नाचं अजिबात चौथागाठी घ्यायचा. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या 52 फळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचं रान केलं आमच्या लोकांनी. पण त्यांचं आणि लोक त्या शिंदे साहेबाला मानायला लागले. यांनी प्रमाणपत्र केले, दबाव नाही. दादा साहेबांना हा विषय पण माहिती त्यांनी शिंदे साहेबांना मग त्यांनी तुम्ही कसं करायला पाहिजे ना. मी बोलतो ना आम्ही बोललोय दादा एक उत्तर आहे. आता जर 52 फळ्यात सरळ सरळ पत्र पाठवले, सरळ सरळ 2दा सांगितलं लाड भाऊन त्यांना 2दा की बाबा आपण आता पत्र दिलंय ना ते चुकीचं काम झालं. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला. ते म्हणले ओके फोनवर बोला, माणूस कचरे करायला बोलतो. नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळलं. त्यांनी फोन लावला कलेक्टर आणि कलेक्टरने मला फोन लावला की मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. खाली आम्ही करतोय अपलोड प्रमाणपत्र देऊन टाकतो, कारण फारशी भाषा कोणाला लिहिता येणार आणि वाचता पण येणार. दबावपोटी झालं होतं. ते बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर नाही म्हणलं तर माझं पुरावा टाकेल. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझं पण जरा पटेल झालं. हे जर त्यांनी नाकारलं तर माझं पुरावा मी मी याच्या अगोदर होतो. माझं पुरावा आहे. पत्र लागत त्यांना आमचं पत्र लागत, पण मी ते लाड बोलून दाखवलं होतं नाही. त्यांना कुठं लागत असतं तर मी मंत्री आणि मला कलेक्टरचा फोन आला. आपण 2 दिवसांनी साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असेल त्या उडवायच्या रद्द तातडीनं लाड भाऊन सांगितलं ते परदेशात. ते म्हणले असं होणार डबल कसं होईल. म्हणलं हा मला कळायला काम होतं 5 वेळ हातात गेलेली आणि 1.5 महिन्यांनी म्हणल्यानं मग ते पत्र दाखल ते रडायला. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना त्या केलं त्याला आपलं पत्र टाकलं लागलं. दुसरं सांग मी हेच का स्वतः घुमरेच्या कोणाचं ज्या मामाला मामा बोलत त्यांचा नाही दुसरं पोराचा आहे. तुम्ही माझ्या पोराचं पुस्तक असू ते दवाखान्यात आले. मी दवाखान्यात सांगितलं बाबा मी चूक करू नका बरं का. होत असेल तर फाडून टाकायचं, जाळून टाकायची काही गरज नाही आम्हाला राजकारणाची. तुम्ही करू नका. तुमचं कळलं म्हणून बऱ्याचसाठी माझे 3,500 माझ्या वाटत नाही करणार. तेच मी सरकारला सुद्धा सांगितलं नाही होणार. मला तुमच्या मनासाठी चालले हे मग तुम्हाला ऐकडी चाललंय भाजप चाललं काँग्रेसमध्ये तुम्ही आमच्या लेकरांचं बघा वाटलं होईल नाही होणार. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माझ्याकडे जात पातळी समितीच्या फाईलचं पत्र ते क्लिअर करत केल्या निर्णय. त्यांनी निर्णय केला की हे प्रमाणपत्र खाली आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. तुम्ही एवढं समोर